मंडळी, एकदा एका माणसाने देवाला नवस केला. म्हणला, देवा मला जर मुलगा झाला तर मी गाय विकून जेवढे पैसे येतेन तेवढे तुझ्या चरणी अर्पण करेल. आणि त्या माणसाला खरंच मुलगा झाला. पुजारी माग लागला. म्हणला, काय झालं तुमच्या नावसाचं, गाय कधी विकायला काढता? तो म्हणला, आता काढणारच आहे ना बाजारात. आणि मग त्याने काय केलं, एक दिवस तो गाय आणि एक छोटी कोंबडी घेऊनही बाजारात गेला. आणि बाजारात जाऊन त्याने काय करावं, म्हणला, गाय घ्या 10 रुपयाला, गाय घ्या 10 रुपयाला, गाय घ्या. गिराईक जमा झाल्यावर म्हणले, 10 रुपयात गाय विकतोय. मग ते एका गिराईकाने ती गाय घ्यायचं मान्य केलं. तर त्याला म्हणलं, हे पहा, माझी एक अट आहे, 10 रुपयाला तुम्हाला गाय मिळेल, पण कोंबडी 10,000 घ्यावं लागेल गाई बरोबर. आणि त्या माणसाला एकच व्यवहार होता. तो म्हणला, ठीक आहे ना, 10 रुपयाला आपण कोंबडी घेतली असती, 10,000 गाय घेतली असती. यांनी उलट केले, हरकत नाही. त्यांनी 10 रुपये दिले. यांनी पुजाऱ्याच्या हातावर 10 रुपये टेकवले आणि म्हणला, देवाला सांगा मी नवस फेडलेला आहे, हे घ्या गाय विकून आलेले 10 रुपये. माणसं काहीतरी युक्त्या प्रयुक्त्या करून सातत्याने पळवाटा शोधण्याचा प्रयत्न करत असतात. पण काही माणसं मात्र प्रामाणिकपणे आपल्या कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी प्रयत्न करत असतात. अशीच काही प्रामाणिक मंडळी आजच्या या हप्ता बंदच्या भागात आपल्याकडे आलेली आहे. स्वागत करूया गजानन चव्हाण, शैलजा नंदी आणि विवेक रहाटे यांचं. नमस्कार. हप्ता बंदच्या या भागामध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. घे दमान राऊंडनी सुरुवात करूया. सुरुवातीला आपला खेळ खेळूया गजानन चव्हाण साहेबांबरोबर. मृत्यूची वेळ, कारण, प्रकार, घटनेचा पुरावा यांचा शोध घेत गेली 12 वर्ष 4000हून अधिक मृत शरीरांची शवचिकित्सा करून पुढली न्यायिक प्रक्रिया अधिक बळकट करणाऱ्या डॉक्टर गजानन चव्हाण यांची ही गोष्ट. सर जे हॉस्पिटलमधल्या न्यायवैद्यकशास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापकाच्या भूमिकेत डॉक्टर चव्हाण शवचिकित्सेचं हे गुंतागुंतीचं काम अविरत प्रामाणिकपणे सांभाळतात. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी या कामाप्रतीची आपली कर्तव्यनिष्ठा नेटानं सांभाळली आहे. त्यांच्या या प्रामाणिक प्रवासाला झी मराठी हप्ता बंदच्या शुभेच्छा. चव्हाण साहेब, डॉक्टर होऊन लोकांची सेवा करण्याऐवजी न्याय वैद्यक शास्त्राकडे कसे काय वळलात तुम्ही? डॉक्टर एका रुग्णाला सेवा देतो बरोबर आणि त्याला बरोबर करतो. बरोबर. तर न्यायवैद्यक शास्त्राच्या सेवेतून मेलेल्या माणसाच्या सर्व कुटुंबाला त्याच्याबद्दल ज्या झालेल्या अन्यायाबद्दल जो न्यायाची अपेक्षा असती त्या कामाच्या न्यायदानाच्या कामात, कायदेशीर बाबीच्या कामात मदत करून आपण एका कुटुंबाला जास्तच लोकांना सेवा देतो असं माझी कल्पना आहे. पण हे न्याय वैद्यक शास्त्र म्हणजे काय भानगड असते, आमच्या प्रेक्षकांना थोडं विस्ताराने सांगा ना. न्यायवैद्यक शास्त्र म्हणजे वैद्यकशास्त्राचा न्यायदानाच्या व कायद्याच्या अंमलबजावणीच्या बाबतीत मदत म्हणून जो विषय आहे तो न्यायवैद्यक शास्त्र विषय आहे. बरं. अलीकडच्या काळात आम्ही सामान्य माणसं पेपर वाचतो, त्यामध्ये स्त्री भ्रूण हत्या करणाऱ्या डॉक्टरांचा बऱ्याचदा उल्लेख येत असतो. या डॉक्टरांविषयी काय वाटतं तुम्हाला? स्त्री भ्रूण हत्या करणाऱ्या डॉक्टरांबद्दल तर आता म्हणजे कीव येण्यासारखी परिस्थिती आहे. कारण की तुम्ही स्वतः एक उच्च शिक्षित डॉक्टर असता, त्यातून तुम्हाला अर्थप्राप्ती झालेली असते किंवा होत असते किंवा होणार आहे, हे नक्कीच आहे. बरोबर. जो प्रायव्हेट प्रॅक्टिस करतो म्हणा किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिस करतो म्हणा, त्यामध्ये प्रत्येकाला आपापल्या शिक्षणाप्रमाणे आपल्या कामाप्रमाणे अर्थप्राप्ती होणारच आहे. मग अशा अवैध मार्गाचा वापर करणं योग्य नाही. बरोबर. तुम्ही खेळताय 10 लाख रुपयांच्या रकमेसाठी. एवढं कर्ज कशासाठी घेतलं होतं? मुंबईमध्ये घराच्या किमती तर आकाशाला भिडलेल्या आहेत. बरोबर. त्यामुळे मुंबईच्या आजूबाजूला पनवेल जवळ कामोठे येथे मी घर घेतलेलं आहे. बरं. त्या घराच्या होम लोन साठी ती रक्कम आहे. बरं. पहिला प्रश्न गजानन चव्हाण साहेबांसाठी घे दमान राऊंड मध्ये विचारा. कर्मा या चित्रपटात डॉक्टर डँगची भूमिका कोणी साकारली? ए. अमरीश पुरी, बी. अनुपम खेर, सी. कुलभूषण खरबंदा, डी. टॉम अल्टर. सिनेमे बघता तुम्ही? हो, अधूनमधून बघतो. अधूनमधून. अनुपम खेर अशी उत्तराची एंट्री केली. खात्री आहे तुम्हाला या उत्तराची? हो. बर, हे उत्तर बरोबर आहे. मला सांगा चव्हाण साहेब, तुम्ही स्वतः पोस्टमार्टमला उपस्थित असता? हो, आम्ही स्वतः शवविच्छेदन करत असतो. बरं. मदतीसाठी वर्ग 4चे कर्मचारी असतात, त्यांच्या मदतीनं, तसेच आमच्या स्वतः आणि मी वैद्यकीय महाविद्यालयात काम करत असल्यामुळे
द्वितीय MBBS चे विद्यार्थी सुद्धा तिथं असतात आणि विभागात पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री सुद्धा आहे. MD शिकणारे सुद्धा विद्यार्थी तिथं शवविच्छेदनासाठी उपस्थित असतात. पण आम्ही असं ऐकलं की बऱ्याचदा कर्मचारी दारू पिल्याशिवाय शवविच्छेदन करू शकत नाही, असं काही खरंय का? असं म्हणजे मृतदेहाची चिरफाड करायची? कर्मचाऱ्यांच्या बद्दल माझं तर असं वैयक्तिक मत असं आहे की एक डॉक्टर आणि एक कर्मचारी तिथं काम करतात. एकाचं शिक्षण MBBS MD झालेलं आहे आणि एकाचं कर्मचाऱ्याचं एक चौथी पास चौथी नापास. तर या दोघांच्या ज्या शिक्षणात जो फरक आहे त्यामुळे शवविच्छेदनाच्या बाबीचं त्याच्या मनावर होणारा परिणाम यामुळे तो कधी कधी दारू पित असेल, त्याला त्या कामाची सवय होत नाही. मात्र आमच्याकडे तर काही सर्वंट आहेत की त्यांनी दारू सुद्धा सोडून दिलेली तरी पण काम करतात. बरं, दुसरा प्रश्न घे दमान राऊंड मध्ये चव्हाण साहेबांसाठी विचारा. कोणाला शल्य चिकित्सेचे जनक मानले जाते? ए चरक, बी पाणिनी, सी पतंजली, डी सुश्रुत. सुश्रुत असं उत्तर दिलंय. असं उत्तर का दिलंय? शल्य चिकित्सेचे जनक मानले जाते सुश्रुत यांना. आयुर्वेदामध्ये सुश्रुत आणि चरक दोन प्राचीन आचार्य आहेत ज्यांनी की आयुर्वेदाचा प्रचार केला त्यांच्या परिस्थितीनुसार. त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे सुश्रुतांना शल्य चिकित्सेचे जनक मानले जाते. चरकांना नाही मानले जाते. चरकांना मेडिसिन बद्दल बोलतो. हेही उत्तर बरोबर आहे. 20% रक्कम तुमच्या खात्यात, 2 लाख रुपये तुमच्या खात्यात जमा झालेत. 3 प्रश्न अजून बाकी आहेत. मला एक सांगा, बऱ्याच लोकांचा असा समज असतो शवविच्छेदनामध्ये अवयव काढून घेतले जातात, हे खरं आहे का? कायदे हे सर्व जनतेसाठी आहेत, काही कोणा एका माणसासाठी नाहीत. बरोबर. त्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी म्हणून वैद्यक बाबीतला एक शवचिकित्सा हे करणं आवश्यक आहे. बर. एखाद्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्याच्या हातात असलेली वस्तू किंवा त्यानं मद्यप्राशन केलं होतं की नाही या बाबतीसाठी पुढील तपासणी करून रक्तातील अल्कोहोलचे लेवल काढणं अत्यंत महत्वाचं होतं. त्यामुळं काही प्रमाणात रक्त किंवा तसेच काही आजार असतात त्यामधील काही बाबी ह्या उघड्या डोळ्यांना दिसून कळतात. मात्र बरेचसे आजार असे आहेत की व्हायरल डिसीजेस वगैरे की ते उघड्या डोळ्याने त्यातले फरक दिसत नाहीत. त्यामुळे त्यासाठी मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन होणे आवश्यक असतं. तर अशा वेळेत उपयुक्त असलेले नमुने म्हणतोय मी, पूर्ण अवयव कधीच काढला जात नाही कोणताही, हे पुढील तपासणीसाठी न्याय सहाय्यक तपासणीसाठी पाठवण्याची आवश्यकता असते. त्यामुळे ते तपासले जातात. मात्र कुठलाही अवयव शवविच्छेदनामध्ये काढून घेतला जात नाही. बरोबर. तिसरा प्रश्न चव्हाण साहेबांसाठी घे दमाना राऊंड मध्ये विचारा. एक गाणं ऐकूया. गोली मार भेजे मैं कि भेजा शुरू करता है, भेज किसने ग तो मरेगा कल, भेज किसने ग तो मरेगा कल, अरे तू करेगा दूसरा मरेगा कल. या गाण्याचे गीतकार कोण आहेत? ए आनंद बक्षी, बी गुलजार, सी जावेद अख्तर, डी समीर. यांनी शवविच्छेदन पाहिलं असेल या गीतकारांनी. हो, कोणतरी ओळखीचं असेल त्यांचं त्या डिपार्टमेंट मधले. गोली मार भेजे में कुणी लिहिलं असेल हे गाणं असं वाटतंय. तुम्हाला मदतीचा हात घ्यायचा? मदतीचा हात घेईल. रहाटे साहेब, शैलजाताई. मला गुलजार असं वाटतं. कोण वाटतंय तुम्हाला? गोली मार भेजे में. जावेद अख्तर, शैलजाताईंबरोबरच गेलेले चव्हाण साहेब. चव्हाण साहेब, तुम्ही जर रहाटेंवर विश्वास ठेवला असता तर तुमचं उत्तर बरोबर आलं असतं, कारण तुमचं उत्तर चुकलेलं आहे. या गाण्याचे गीतकार गुलजार साहेब आहेत. मला सांगा, शवविच्छेदनाला लोक जनरली तयार नसतात. सौदीमध्ये तर हे प्रमाण जास्त आहे. कशामुळे असं गैरसमज असेल? नाही, समाजाची एकंदरीत मानसिकता, काही लोकांचे एखाद्या माणसाचा वाईट अनुभव असतो मात्र त्याला प्रसिद्धी जास्त भेटते, त्यामुळे सुद्धा असं वाटतंय. माझी सर्व लोकांना अशी मी अपील करेल की आपण जेव्हा न्यायाची अपेक्षा करतो तेव्हा न्यायवैद्यक शवविच्छेदन होणं हे तेवढंच महत्वाचं आहे. जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू झालेला असेल
ग्रामीण भागात असे प्रकार भरपूर होतात की जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू होतो, शव गावात आणून आपलं जाळलं जातं आणि मग 2-3 महिन्यानंतर मग म्हणायचं की नाही तिला मारलं होतं, तिचा खून झालाय. तर या बाबीला काही अर्थ उरत नाही. तुम्ही न्यायाची अपेक्षा करू नका मग त्यावेळेस. बरोबर. तुम्ही जर न्यायाची अपेक्षा करत असाल आणि अशा बाबतीत तुम्ही सरकारला सुद्धा दोषी धरू शकत नाही. तुम्ही सर्व तुमचा जो समाज आहे त्यांच्यामुळे ते शवविच्छेदन झालेलं नसतं. जे शवविच्छेदन झालं असतं तर सत्य पुढे आलंच असतं. मृत्यू नैसर्गिक कारणाने झालेला आहे की अनैसर्गिक कारणाने झालेला आहे. बरं, आता हे अपील तुम्ही केलेलंच आहे की त्याचं शवविच्छेदन रीतसर पार पडू द्यावं, मगच न्यायाची अपेक्षा करावी. हो, तसंच एक आपल्याकडे अवयव दानाविषयी पण फार उदासीनता आहे. त्याबद्दल भरपूर कारण आहेत. मात्र माझ्या स्वतःच्या मताने की लोकांनी तयार व्हावं. डोळे आहेत, मृत्यू झाल्यानंतर त्या डोळ्याचा असा काही उपयोग होणारच नाही कुणालाच. मृतदेहाला तर नाही. मृतदेहाचा काही उपयोग होणारच नाही. त्यातील ज्या आवश्यकता आहे पंच ज्ञानेंद्रियापैकी एक जे डोळे आहेत त्यांचा तरी जर आपण दुसऱ्याच्या आयुष्यासाठी जर दान करून हातभार लावला तर फार चांगलं काम होईल अशी माझी. बरोबर. चौथा प्रश्न गजानन चव्हाण साहेबांसाठी घे दमाना राऊंड मध्ये विचारा. कोणतं शहर हुंडा म्हणून पोर्तुगीजांनी इंग्रजांना दिलं? ए कालिकत, बी कलकत्ता, सी मुंबई, डी पणजी. मुंबई असं उत्तर दिलंय आणि हेही उत्तर बरोबर आहे. 4 पैकी 3 प्रश्नांची उत्तर बरोबर. 30% रक्कम तुमच्या खात्यात जमा झाली. चव्हाण साहेब, जे हॉस्पिटल विषयी आम्हाला थोडी माहिती द्या ना. जे रुग्णालय हे महाराष्ट्र शासनातर्फे चालवलं जाणारं एक 1845 मध्ये चालू झालेलं आणि आशिया खंडातलं एका ठिकाणी सर्वात जास्त खाट संख्या असलेलं हे एकमेव रुग्णालय आहे. तिथं सुपर स्पेशालिटी, स्पेशालिटी या सर्व प्रकारच्या वैद्यकीय व सर्जिकल सुविधा पुरवल्या जातात. तसेच आता नवीन जी शासनाची राजीव गांधी आरोग्यदायी जीवन योजना जी चालू झालेली आहे त्याबद्दल सुद्धा आता त्यामध्ये 1 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या सर्व कुटुंबांना मोफत शस्त्रक्रिया होते. बरं. आणि एकंदरीतच गरिबांचा आसरा म्हणलं तर काहीच हरकत नाही. गरिबांचा आसरा, कारण की आजच्या जगात बाहेर प्रायव्हेट रुग्णालयामध्ये जर वैद्यक सेवा घ्यायची म्हणलं तर 50,000 60,000 हे काहीच नाही. तर गरीब रुग्णांनी कुठं जायचं याचा तरी विचार करायला पाहिजे कोणतरी. शासन एकदम चांगल्या तऱ्हेने चालवतंय आणि गरीब रुग्णांना एकमेव आसरा आहे असं माझी तर बोलणं आहे. गरीब रुग्णांसाठी जीवन संजीवनी देणारं जे हॉस्पिटल आणि अतिशय माफक दरामध्ये. माफक. बरं. 5वा प्रश्न घे दमाना राऊंड मध्ये गजानन चव्हाण साहेबांसाठी विचारा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने किती बळी मिळवले? ए 100, बी 150, सी 200, डी 250. क्रिकेटची आवड आहे चव्हाण साहेब? अधूनमधून बघतो, एवढं रेग्युलर नाही. एवढी नाही. शंभर एकदम कमी आकडा टाकून दिला तुम्ही, का हो? सर्वात जास्त रन बनवलेले आहेत. रन जास्त बनवले म्हणून बळी कमी असते. चव्हाण साहेब, तुमचं हे उत्तर चुकलेलं आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 200. टेस्ट क्रिकेटमध्ये 45 एक दिवसीय सामन्यात 154 आणि T20 मध्ये 1 बळी. 200 बळी सचिन तेंडुलकर यांनी मिळवलेले आहेत. हरकत नाही, तुम्ही खूप चांगलं खेळलात. 5 पैकी 3 उत्तर बरोबर आहेत, 2 उत्तरं चुकीची आहेत. दे दणादन मध्ये तुम्ही पोहोचणार की नाही हे तुमचे 2 प्रतिस्पर्धी ठरवतील. यानंतर आपण खेळणार आहोत शैलजाताईंबरोबर. माझ्या समोर घे दमाना राऊंड मध्ये शैलजाताई नंदी बसलेले आहेत. गेली 37 वर्ष अविरत शिक्षणाचा दिवा विद्यार्थ्यांच्या मनामनात तेवत ठेवणाऱ्या धुळ्याच्या शिक्षिका शैलजा नंदी यांची ही कहाणी. स्वातंत्र्य सैनिकाचा वारसा लाभलेल्या शैलजाताईंना अन्यायाविरुद्ध अहिंसक पद्धतीने लढण्याचे आणि नैतिकतेचे धडे लहानपणीच मिळाले. त्यातूनच प्रेरणा घेत त्यांनी यांत्रिकतेकडे झुकू पाहणाऱ्या शिक्षण पद्धतीत माणुसकीची बीज पेरली. आपण यंत्र निर्माण न करता चांगली माणसं घडवावीत अशी भूमिका मांडत त्यांनी शालेय शिक्षणात मूल्य संस्कारांवर अधिक भर दिला. शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातला आपला सहज वावर
थक्क करणारा. याच सामाजिक बांधिलकीचा पुरस्कार करणाऱ्या झी मराठी हप्ताबंदच्या या प्लॅटफॉर्मवर मानवतेचा वसा घेतलेल्या शैलजा नंदी यांचं मनपूर्वक स्वागत. शैलजाताईंनी एक सुंदर कविता हप्ताबंदसाठी लिहिलेली आहे, ती मी आधी वाचून दाखवतो. हप्त्यातील जगण्यात सुखदुःखांची सांगड असते. हप्ता बंद या आनंदाच्या जगण्याला एक सुखद किनार असते. तुझ्या माझ्या संसाराला एक हवे घर, या घराची गरज असते. नको बंगला नको गाडी, जिव्हाळ्यासाठी वेदनांशी तडजोड असते. स्वप्नपूर्ती अनेक गरजांसाठी संकल्पनाची एक नांदी असते. हप्त्यातील जगण्यात सुखदुःखांची सांगड असते. सर्वसामान्य माणूस कर्ज घेण्यास सहसा धजावत नाही. फेडण्याची चिंता सतावत असते. ठिगळांशिवाय पर्याय नाही. गुदमरणाऱ्या श्वासाला कर्ज हप्त्याची विलक्षण चिंता असते. हप्त्यातील जगण्यात सुखदुःखांची सांगड असते. कर्ज कुठलेही असो, कोणत्याही स्वरूपात असो, माणूस करतो हिम्मत. तडजोड अस्वस्थता स्वप्नांना मुरड, हे बघता जगण्याची कळते किंमत. आसवांनाही जगण्यातील अनाकलनीय गुढ कळलेले असते. हप्त्यातील जगण्यात सुखदुःखांची सांगड असते. हप्ता बंद या कार्यक्रमाद्वारे जगण्यातील विश्वास आणि मिळेल आनंद. हुश संपले एकदाचे आता, नाही पुन्हा कर्ज बँकांचे हेलपाटे सारे आक्रंदन. जीव घेणी या हप्ता प्रवासात हप्ता बंद ही आनंदाची पर्वणी असते. हप्त्यातील जगण्यात सुखदुःखाची सांगड असते. झी मराठीवरील हप्ता बंद देऊन अनेकांच्या आसवांना आनंदाचे क्षण. कौटुंबिक जिव्हाळा फुललेल्या बघताना भरभरून येईल मन. तोपर्यंत खऱ्या अर्थाने आयुष्याची खरी किंमत हळूहळू कळत असते. हप्त्यातील जगण्यात सुखदुःखांची सांगड असते. वा, तुम्ही स्वतः साहित्यिक आहात, कवयित्री आहात, तुमच्या घरातही साहित्याचं वातावरण होतं. कोणकोणते साहित्यिक तुम्ही बघितलेत? बपू काळे पाहिले, मंगेश पाडगावकर पाहिलेत, बरं वसंत बापट पाहिले. बरं. शैलजाताई तुम्ही काय करता? मी शिक्षिक आहे सर. बर, पहिला प्रश्न शैलजाताईंसाठी घे दमान राऊंड मध्ये विचारा. यापैकी कोणता जिल्हा धुळ्याच्या सीमारेषेवर येत नाही? ए औरंगाबाद, बी जळगाव, सी नाशिक, डी नंदुरबार. औरंगाबाद असं उत्तर दिलं आणि हे उत्तर बरोबर आहे. वडील तुमचे भूमिगत स्वातंत्र्य सैनिक होते, त्यांच्या काही आठवणी सांगा आम्हाला. ते नेहमी म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये गांधीजींचा फोटो गळ्यात अडकवून प्रभात फेरी निघायची त्यावेळेला. तर प्रभात फेरीमध्ये असे हे महात्मा गांधी पुनरपी देश देईल का, असा नेता पुन्हा आता आम्हाला देव देईल का, अशा प्रकारची ज्यांची जी स्वातंत्र्य सैनिकात म्हणजे स्वातंत्र्याच्या देशभक्तीपर जी गीता होती त्याच्यामधून ते प्रबोधन करत असत. आणि त्याच्या ज्या गुप्त बैठका असायच्या त्या माझ्या घरात व्हायच्या सर. बरं. हो, आणि त्यावेळेला जे योग्य सहकार्य सगळ्यांसाठी असायचं तेही होत असे. मग आज देशाची अशी अवस्था बघून तुम्हाला काय वाटतं? असंख्य घोटाळे. असं होऊ नये. त्यांनी जे बलिदान दिलेलं आहे त्याचा यथार्थ अर्थ निघत नाही आहे. देश भरकटत चाललेला आहे. मी त्या मानाने काजवा आहे, मी जास्त काही म्हणू शकत नाही. परंतु एकंदरीत देशाची परिस्थिती बरोबर नाही. समाजापुढे आज नेतृत्व जे भक्कम पाहिजे तसं नेतृत्व आज समाजापुढे दिसत नाही. ज्याचे पाय धरावेत असं एकही व्यक्ती आज समाजामध्ये फारसे आढळत नाहीत, याची खंत मला वाटते. घे दमाना राऊंड मध्ये दुसरा प्रश्न शैलजाताईंसाठी विचार. आपल्या देशाचं बजेट साधारणपणे कोणत्या महिन्यात होतं? ए एप्रिल, बी फेब्रुवारी, सी जानेवारी, डी मे. फेब्रुवारी, आणि हेही उत्तर बरोबर आहे. दोन पैकी दोन्ही प्रश्नांची उत्तर बरोबर आहे. शैलजाताई, 20% रक्कम तुमच्या खात्यात जमा झालेली आहे. तुमच्या मिस्टरांबद्दल आम्हाला सांगा ना. माझं 81 साली लग्न झालं होतं सर, परंतु सर्व्हिस धुळ्याला असल्यामुळे मी धुळ्याला सर्व्हिस करत होते आणि ते सोलापूर गावी होते. तर मे महिना दिवाळी वगैरे असं येऊन आम्ही संसार आमचा चालला होता. धुळ्याला दुकान घातलं होतं आम्ही. परंतु कुंभमेळा असल्यामुळे आम्ही कुंभमेळ्यासाठी नाशिकला गेलो होतो. नाशिकला गेल्यानंतर म्हणजे त्या दिवशी घटना अशा वेगवेगळ्या घडल्या, परंतु जी विधिलिखित आहे ते टळलं नाही सर. तर तिथे आम्ही गेल्यानंतर त्यांना सहज वाटलं की बा आमचे वडील सार्वजनिक क्षेत्रात आहेत, आईला कधीच नेत नाही, म्हणजे माझ्या आईला कधी नेत नाहीत, आणि मुलांना चला एन्जॉय करून येऊ असं म्हणून सारखं तेच चाललेलं आहे राहट, म्हणून आम्ही गेलो होतो. तिथे गेल्यानंतर
म्हणजे आधी वणीला गेलो होतो. वणीहून येताना दर्शन वगैरे करून आलो आणि नाशिकला त्यांनी असंच संधी प्रकाश होता आणि त्यांना असं वाटलं की आपण नदीमध्ये आंघोळ करावी. पट्टीचे पोहणारे होते ते, परंतु त्या दिवशी म्हणजे आईला आंघोळ घातली आणि म्हणून मी तिचं साडी जी आहे ती त्या थडीला घ्यायला गेली. तेवढ्यामध्ये ह्यांनी माळ वर केली. माझी लहान दुसरी एक मुलगी आहे माझी, ती जतला असते, संखांकडे दिलेली आहे ती. तर ती ओरडली, आई पप्पा बुडणार म्हणजे बुडालेत म्हणून. तेवढ्यात त्यांनी मान खाली घातली आणि पाण्याचा लोंढा, त्या दिवशी बुधवार होता, पाण्याचा लोंढा त्यांच्यावर येऊन गेला आणि ते तिथे दुतोंडी मारुती आहे त्या थडेला पडले. पण माझे जे भाऊजी आहेत विजयनंदी, त्यांनी लगेच, त्यांनाही पोहता येतं, त्यांनी उडी मारली. बाकीचेही सहकारी मदतीला आले आणि त्यांचं बाहेर काढलं. परंतु त्याच वेळेला इतर जण म्हणाले, किस्सा आदमी है चला गया. एवढं एक वाक्य आलं. पण त्याच्यानंतर मी ती बॉडी सिव्हिल हॉस्पिटलला नेली. धुळ्याहून जे मातब्बर लोक होते सर्व क्षेत्रातले ते सगळे धावून आले आणि त्याच वेळेला माझे वडील म्हणजे धुळ्याला होते, एकटेच घरी होते. ते पुराणाची प्रत त्यांचा छंद होता. कोणतंही पहिलं पुस्तक निघालं तर ते स्वतः विकत घ्यायचं, कधीही बिना पैसे म्हणजे असं मोफत घ्यायचं नाही. मग ते पुराणाची प्रत ते विकत घेत होते आणि त्याच वेळेला ही घटना घडली. आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी ते वाट पाहत होते माझी की ही आली नाही, माझं कुटुंब आलं नाही, काय झालं काय नाही, आणि तुफान गर्दी माझ्या दारात होती. कारण नावाजलेलं एक तर नाव होतं वडिलांचं माझ्या, आणि त्यात अशी दुर्घटना घडणं आणि मी तिथेच असल्यामुळे सगळ्यांचं माझ्याकडे लक्ष असायचं की आप्पांची मुलगी इथेच आहे म्हणून. तर सगळी गर्दी. मग माझे वडील विचारायचे की हे काय बा? तर म्हणाले काही नाही आप्पा, म्हणे की इलेक्शनची गर्दी आहे, म्युन्सिपाल्टीचे इलेक्शन होतं त्यावेळेला, तर त्याची गर्दी बा, तुम्ही काही काळजी करू नका म्हणे. नाही म्हणे, पण शैला अजून आली नाही. तर माझ्यावर फार जीव होता माझ्या आई वडिलांचा. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी मला खूप सांभाळलं सर. म्हणजे त्यांचा आज आधार नाहीये तर मला म्हणजे आज भिकारी म्हटलं तरी चालेल, आई बाप्पा विना भिकारी, अशी आज माझी अवस्था आहे. आई वडिलांचं प्रेम अतिशय होतं मला. आणि शेवटी पेपरमध्ये जेव्हा वाचलं त्यांनी की नागेश मोर्लेकरांचे जावई निवर्तले, हे वाचून त्यांना धक्का बसला. म्हणजे काय वाचतोय बा हे? तर त्यांनी सांगितलं, बाकीच्यांना विचारलं, म्हणे काय, म्हणे खरंच आहे का हे? तर म्हणे आप्पा खरंच आहे. तर त्या माणसाने काय करावं? परमेश्वराजवळ गेले आणि सांगितलं की तू दिलेला न्याय मला मान्य आहे, परंतु यानंतर आम्हाला सांभाळण्याची शक्ती नाही, असं म्हणून त्यांनी मला खूप सावरलं. आणि म्हणूनच कदाचित अर्धा डाव या पुस्तकाच्या रूपाने मी बाहेर आले. आज म्हणजे ईश्वरावरच्या श्रद्धेला तडा गेलेला नाही. नाही, फुलांना गंध देणारा तोच आहे ना, आणि तशीच परीक्षा घेणाराही तोच आहे. तोच आहे. शैलजाताई, पुढचा प्रश्न घे दमानं राऊंड मध्ये तुमच्यासाठी. काझीरंगा अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? ए अस्वल, बी एकशिंगी गेंडा, सी चित्ता, डी सिंह. तुम्हाला मदतीचा हात घ्यायचा आहे. शैलजाताईंना मेडिमिक्स आयुर्वेदिक मदतीचा हात घ्यायचा आहे. गेंडा, एकशिंगी गेंडा. गेंडा गेंडा एकशिंगी गेंडा वाटते. काय वाटतंय शैलजाताई? या तेच उत्तर वाटतंय. जे उत्तर योग्य वाटतंय त्याची तुम्ही एंट्री करू शकता. या दोघांचं जर तुम्ही ऐकलं नसतं तर हे उत्तर चुकलं असतं. तुमचं हे उत्तर बरोबर आहे. शैलजाताई 3 पैकी 3 उत्तर बरोबर. भारतातील 70% एकशिंगी गेंडे काझीरंगाच्या अभयारण्यात आढळतात. आज तुमच्या बरोबर कोण आलंय? माझा मुलगा आलाय. कुठे मुलगा? नमस्कार, काय करता तुम्ही? मी कोटक महिंद्रा लाईफ इन्शुरन्स मध्ये रिलेशनशिप मॅनेजर. बर बर बर. तुम्ही ही दुर्घटना घडली त्यावेळी मला वाटतं 5 वर्षाचे होता. 5 वर्षाचे. आईने कसं सांभाळलं त्यानंतर? म्हणजे मला तर त्यावर काय कळत नव्हतं. म्हणजे माझ्या मोठ्या भावावर जबाबदारी पडली आणि मी लहान असल्यामुळे मला कधीच कसली गरज पडली नाही. बरं. आणि मला वडील नाही असं मला कधीच वाटलं नाही, कारण की आईने दोघं बाजू सांभाळून घेतली, त्यामुळे कधीच काही असं त्रास झाला नाही. मग आज त्या गोष्टीची फेड तुम्ही कशी करता? आईसाठी काय करावं वाटतं? आईने जे आमच्यावर जे उपकार केले ते आम्ही तर परत कधी फेड करू शकतच नाही.
कारण की आई ही दिव्यासारखी असते, स्वतः जळते आणि दुसऱ्याला प्रकाश देते, ती आई असते. पुढचा प्रश्न शैलजाताईंसाठी घे दमाना राऊंड मध्ये विचारा. कोणत्या आडनावाचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात सर्वात जास्त वेळा झाले? ए चव्हाण, बी देशमुख, सी नाईक, डी पाटील. दोघांमध्ये कन्फ्युज आहे सर मी, चव्हाण आणि पाटील मध्ये. कुठल्या उत्तराची एंट्री तुम्हाला करावीशी वाटते? चव्हाण असं उत्तर दिले. उत्तर बरोबर आहे. यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, अशोकरावजी चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण, 4 चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. उत्तर बरोबर आहे. 4ही उत्तर तुम्ही बरोबर दिलेत शैलजाताई. 40% रक्कम तुमच्या खात्यात आहे. 5वा प्रश्न घे दमाना राऊंड मध्ये शैलजाताईंसाठी विचारा. कोणत्या साहित्यिकाने स्वखर्चाने कुसुमाग्रजांचा विशाखा काव्यसंग्रह छापला? ए वि स खांडेकर, बी नासी फडके, सी पु ल देशपांडे, डी वसंत कानेटकर. पु ल देशपांडे असं उत्तर शैलजाताईंनी दिलंय. पु ल देशपांडे असं का दिलं उत्तर शैलजाताई? नासी फडके आणि वि स खांडेकर खूप आधीचे आहेत. आणि कानेटकर? नाही. शैलजाताई तुमचं हे उत्तर मात्र चुकलं, कारण या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे वि स खांडेकर. कारण वि स खांडेकरांनीच या काव्यसंग्रहाला प्रस्तावना लिहिली होती आणि स्वतःच्या खर्चाने हा काव्यसंग्रह प्रकाशित केला होता. हरकत नाही, तुम्ही खूप चांगलं खेळलात. 5 पैकी 4 प्रश्नांची उत्तरं तुमची बरोबर आहेत. बघूया आता दे दणादण राऊंड मध्ये कोण पोहोचणार ते ठरवणार आहेत विवेक रहाटे. माझ्यासमोर विवेक रहाटे घे दमान राऊंड मध्ये. 1982च्या संपात वडिलांच्या मिलला टाळं लागलं आणि खेळण्या बागडण्याच्या वयातच विवेकनं पाहिला अस्तित्वाचा खडतर संघर्ष. 10वीत आईचंही छत्र हरवलं, पण शिकण्याचा ध्यास नाही हरवला. कम्प्युटर नेटवर्किंग, BCA, MBA करत विवेकनं प्रोजेक्ट मॅनेजर या पदापर्यंत धाव घेतली. चाळीच्या गजबजाटापासून दूर स्वतःचं हक्काचं घरही घेतलं, पण हप्त्यांशी सामना काही चुकला नाही. वडिलांची देखभाल, भावाचं शिक्षण, घरच्या नव्या पाहुण्यासाठीचे फ्युचर प्लॅन्स आणि पुढे शिकण्याची इच्छा, या सगळ्यात हप्त्यांबरोबरचा संघर्ष अधिकच तीव्र होतोय. पाहूया लहानपणापासूनच परिस्थितीशी लढा देणारे विवेक रहाटे आज हप्ता बंद मध्ये आपल्या हप्त्यांशी कसा लढा देत आहेत ते. 10 लाख कर्ज आहे. कशासाठी घेतलं होतं कर्ज? घरासाठी घेतलं होतं, होम लोन आहे. बरं, तुमच्या घरची पार्श्वभूमी कशी होती लहानपणी? वडील काय करायचे? वडील माझे मूळचे मिल कामगारच होते. बरं. त्यांनी म्हणजे माझे आजोबा सुद्धा, आमचं घराणं पूर्ण मिल कामगारांचंच आहे. माझे आजोबा मिलमध्ये होते, माझे वडील मिलमध्येच होते. पण 1982 साली ज्या साली माझा जन्म झाला त्याच दरम्यान संप वगैरे काय प्रकार झाले आणि त्याच्यामध्ये माझ्या बाबांची म्हणजे मिलचा संप झाला आणि अशी हालाकीची परिस्थिती होती त्यावेळी. म्हणजे रोजच्या दैनंदिन जगण्यासाठी सुद्धा खूप धडपड करावी लागत होती. गिरणी कामगारांच्या दुर्दशेला कोण जबाबदार आहे असं वाटतं? गिरणी मालक की सरकार? अंशतः दोघेही. कारण गिरणी मालक कसा की थोड्याशा पैशाच्या लालसेपोटी म्हणा तुम्ही, अव्वाच्या सव्वा भावाला जेव्हा ती विकली जाते त्याची जी जमीन, तो ती वेगवेगळ्या मॉल्स आणि या लोकांना जेव्हा तो विकतो त्यावेळी तो त्या मिलमध्ये ज्या लोकांनी मजदुरांनी काम केलं त्यांच्याबद्दल अजिबात विचार करत नाही आणि त्याला खत पाणी देण्याचं काम आपलं सरकार करतच असते. त्यामुळे हे कुठेतरी थांबावं अशी खंत वाटते. कारण आजही बाबांना त्यांचे काही जुने सहकारी आहेत किंवा काय, त्यांचे जेव्हा ते भेटायला येतात त्यांचं दैनंदिन जीवनातली अजूनही जी खटपट चालू आहे जगण्यासाठी ती बघून कुठेतरी खेद वाटतो, त्रास होतो. रहाटे साहेबांसाठी घे दमाना राऊंड मधला पहिला प्रश्न विचारा. यापैकी भारतातर्फे ऑस्कर साठी निवडण्यात आलेला सिनेमा कोणता? ए बर्फी, बी देऊळ, सी काकस्पर्श, डी कहाणी. बर्फी असं तुमचं उत्तर आहे.
बर्फी बद्दल खात्री आहे तुम्हाला? हा हो, ऑस्कर कारण मी सिनेमा. आजकाल थोड्या दिवसापूर्वीच वर्तमानपत्रामध्ये वाचलं होतं की बर्फी हा सिनेमा आपला ऑस्करसाठी जात आहे. हे उत्तर बरोबर आहे. 10% रक्कम तुमच्या खात्यात. रहाटे साहेब, मला एक नेहमी प्रश्न पडतो, गिरणी कामगारांनी कधी लालबागच्या राजाला किंवा लोअर परेलच्या राजाला साकडं नसेल का घातलं? घातलंय, बऱ्याच वेळा घातलं असावं, पण त्याप्रमाणे प्रचिती येते असं म्हणतात, पण मी तरी काय पाहिलेली नाही अद्याप. तुम्ही श्रद्धावान आहात की नाही? मी आहे, माझा विश्वास आहे. कुठेतरी एक शक्ती आहे जी आपल्याला बरं वाईट जे काय आपल्या आयुष्यात घडत असतं त्याच्यापासून वाचण्याची किंवा ते सहन करण्याची शक्ती आपल्याला देत असते. ती शक्ती त्याची ताकद देत असते. मी आहे, निष्ठावान आहे, देवावर विश्वास आहे. पण या बाबतीत मलाही म्हणजे मी पण आश्चर्यचकित आहे की अजून त्यांना का त्याच्यामध्ये त्यांना ते फळ नाही मिळालं त्यांच्या एवढ्या वर्षाच्या मेहनतीचं, किंवा त्यांनी जे काळे दिवस आपण म्हणू शकतो असे पाहिले आहेत की रोज दैनंदिन जीवनात त्यांना रोज खायला काय असेल, आज पुढे आपल्या पुढे काय मांडून ठेवलेलं असेल दुसऱ्या दिवशी हे पण माहित नाही. त्यांची पुढची पिढी कशी शिकेल, काय शिकेल, कसं काय होईल म्हणजे माहिती नाही. पुढचा प्रश्न रहाटे साहेबांसाठी घे दमाना राऊंड मध्ये विचारा. महात्मा गांधी यांचा जन्म कुठे झाला होता? ए पोरबंदर, बी राजकोट, सी साबरमती, डी वर्धा. मदतीचा हात घ्यायचा आहे तुम्हाला? हो, असं वाटतं. मेडिमिक्स आयुर्वेदिक मदतीचा हात रहाटे साहेबांना घ्यायचा आहे. चव्हाण साहेब, शैलजाताई. पोरबंदर. पोरबंदर. गुजरात. दोघांनी पोरबंदर असं उत्तर दिलंय. तुम्हाला हो, त्यांच्याबरोबर मलाही तेच वाटलं होतं, पण मी फारसा शुअर नव्हतो. पोरबंदर. हे उत्तर बरोबर आहे. 2 पैकी दोन्ही उत्तर बरोबर. 20% रक्कम 2 लाख रुपये तुमच्या खात्यात जमा आहेत. तुम्हाला कशाची आवड आहे म्हणालात रहाटे साहेब? मला क्रिकेट खेळायला बघायला आवडतं. मला सचिन तेंडुलकर खरं सांगायचं तर आवडतो खूप. माझा आवडता खेळाडू आहे. खेळाडू. आणि क्रिकेट कुठपर्यंत खेळलात तुम्ही? गल्ली क्रिकेट? गल्ली क्रिकेट लहान म्हणजे मी म्हणजे लोअर परेलला जिथे आम्ही राहायचो चाळीमध्येच मी मोठा झालो. तिकडे आमचं एक मैदान होतं स्वतःचं चाळीचं आमच्या, तर तिकडे लहानाचा मोठा झालो. शाळेतून मी बालमोहन विद्या मंदिरमध्ये असल्यामुळे मी तिथूनही शाळेमध्ये खेळायचो. पण पुढे ते कंटिन्यू नाही करता आलं, कारण मग कॉलेज आणि ते सगळं लाईफ मग ते थोडं बाजूला ठेवलं. पण मग आता खेळतं की नाही? आता खेळतो पर्यायाने, कधी वेळ मिळाला तर म्हणजे मित्रांसोबत जुन्या मित्रांसोबत कधी गेलो किंवा पिकनिकला वगैरे तिकडे खेळतो. बाकी असं हाऊस म्हणून खेळतो. बर. पुढचा प्रश्न रहाटे साहेबांसाठी घे दमाना राऊंड मध्ये विचारा. विमानातील ब्लॅक बॉक्सचा रंग कोणता? ए ऑरेंज, बी ब्लॅक, सी ब्ल्यू, डी ग्रीन. मुख्यतः ब्लॅक बॉक्स काय असते हेच मला माहिती नाहीये. विमानाने प्रवास किती वेळा केलाय? एकदाच केला. एकदाच केलाय. तेवढ्यात विचारून घ्यायचं ना, कुठं असतो ब्लॅक बॉक्स? एक्सक्यूज मी, त्या हवाई सुंदरीला विचारता आला? आता विचारेल. नेक्स्ट प्रवासात प्रवासात विचारेल. पण ब्लॅक बॉक्स ज्या अर्थी लिहिलंय त्यामुळे ब्लॅक असावा असं वाटतं मला. ब्लॅक असं उत्तर दिलंय. तुमचं उत्तर चुकलेलं आहे. ऑरेंज कलरचा बॉक्स असतो ब्लॅक बॉक्स, म्हणजे ज्यामध्ये सर्व गोष्टी रेकॉर्ड होतात आणि तो डिस्ट्रॉय होत नाही. त्यामुळे विमानाच्या अपघाताचं निश्चित कारण कळतं ब्लॅक बॉक्समुळे. हरकत नाही, 3 पैकी 2 उत्तर बरोबर, 1 उत्तर चुकलंय. चौथा प्रश्न घे दमाना राऊंड मध्ये विवेक रहाटे साहेबांसाठी विचारा. पांडवांनी अज्ञातवासाला जाताना आपली शस्त्रे कोणत्या झाडावर ठेवली होती? ए औदुंबर, बी बेल, सी पिंपळ, डी शमी. महाभारत वाचलंय कधी? हो, वाचलंय. शमी असं वाटतंय. शमी असं उत्तर दिलंय. असं वाचल्यासारखं वाटतंय. हा, उत्तराची खात्री आहे तुम्हाला? खात्री नाही, पण कधीतरी वाचलंय असं वाटतं. आणि हे उत्तर बरोबर आहे. मला सांगा, तुम्ही लालबाग परळ सिनेमा बघितलाय? पाहिलं. कसं वाटलं ते? बरोबर चित्रण? बरोबर चित्रण, म्हणजे अंशतः मला असं वाटलं की खरंच आहे तशी परिस्थिती होती त्यावेळी. त्याच्यामध्ये थोडं भडक दाखवलंय, पण एवढी भडक नव्हती, पण होतं त्यावेळी परिस्थिती तशीच होती. लोकांची खरंच परिस्थिती तशीच होती आणि झालंय तसं.
लोकांबरोबर झालंय तसं. 5वा प्रश्न विवेक रहाटेंसाठी घे दमाना राऊंड मध्ये विचारा. क्षेत्रफळानुसार किती राज्ये महाराष्ट्रापेक्षा मोठी आहे? A1, B2, C3, D4. एकच वाटतं, बघूया. एक असं उत्तर दिलंय. रहाटे साहेब तुमचं हे उत्तर चुकलेलं आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 2. राजस्थान आणि मध्य प्रदेश ही 2 राज्ये क्षेत्रफळाने महाराष्ट्रापेक्षा मोठी आहे. हरकत नाही, 5 पैकी 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही बरोबर दिलेली आहेत, 2 प्रश्नांची उत्तरं चुकलेली आहेत. तुम्ही सुटलात, पण आमच्या समोर एक मोठा पेच तयार झालेला आहे. चव्हाण साहेब आणि रहाटे साहेब दोघांनी 3-3 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली आहेत. आता या दोघांमधला पेच प्रसंग सोडून दोघांपैकी कोण दे दणादण राऊंड मध्ये शैलजाताईंबरोबर पोहोचणार आहे हे आपल्याला थोड्याच वेळात कळेल. माझ्या समोर चव्हाण साहेब, रहाटे साहेब दोघंही आहेत. एक पेच प्रसंग निर्माण झालाय. दोघांनीही घे दमान राऊंड मध्ये 3-3 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली. हा पेच प्रसंग आपण असा सोडवणार आहोत. मी एक प्रश्न विचारेल, त्या प्रश्नाचं लवकरात लवकर बरोबर उत्तर देणारा दे दणादण राऊंड मध्ये शैलजाताईंबरोबर पोहोचेल. दोघांसाठीचा टायचा प्रश्न विचारा. रौप्य महोत्सवी वर्ष किती वर्ष पूर्ण झाल्यावर साजरं केलं जातं? पर्याय आहेत A25, B50, C60, D75. दोघांनी 25 असं उत्तर दिलंय. दोघांचंही उत्तर बरोबर आहे. दे दणादण राऊंड मध्ये पोहोचलेत विवेक रहाटे. चव्हाण साहेबांना आपल्याला आज इथून निरोप द्यावा लागतोय. चव्हाण साहेबांना मिडमिक्सच्या वतीने ही एक छोटीशी भेट, जी तुमच्या त्वचेचं नैसर्गिक संरक्षण करेल. तुमच्या भावी आयुष्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी झी मराठी आणि हप्ताबंदच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. दे दणादण राऊंड मध्ये माझ्या समोर शैलजाताई आहेत आणि विवेक रहाटे आहेत. दे दणादण राऊंड मध्ये दोघांसाठीचा पहिला प्रश्न विचारा. यापैकी संत तुकारामांच्या शिष्याचे नाव काय? A बहिणाबाई चौधरी, B जनाबाई, C मुक्ताबाई, D संत बहिणाबाई. दोघांनीही जनाबाई असं उत्तर दिले. दोघांचंही उत्तर चुकलेलं आहे. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे संत बहिणाबाई. दोघांच्या खात्यातनं 10% रक्कम वजा झालेली आहे. शैलजाताई 30%, रहाटे साहेब 20%. दे दणादण राऊंड मध्ये दोघांसाठीचा पुढचा प्रश्न विचारा. मराठीमध्ये एकूण किती व्यंजनं आहेत? पर्याय आहेत A28, B30, C36, D40. दोघांनीही उत्तर दिलेले आहे. विवेक रहाटेंनी 40 असं उत्तर दिलंय. शैलजाताईंनी 36 असं उत्तर दिलंय. शैलजाताईंचं उत्तर बरोबर आहे. पण या ठिकाणी 10% रक्कम वजा होईल विवेक रहाटेंच्या खात्यातनं आणि शैलजाताईंच्या खात्यात काही फरक पडणार नाही. पुढचा प्रश्न दे दणादण राऊंड मध्ये दोघांसाठी विचारा. भारतातील असा कोणता प्रांत आहे ज्याच्या नावावरून एका खाडीला नाव देण्यात आलं आहे? A बंगाल, B केरळ, C पंजाब, D तमिळनाडू. दोघांनीही बंगाल असं उत्तर दिले. दोघांचंही उत्तर बरोबर आहे. पण यावेळी 10% जमा झालेत विवेक रहाटेंच्या खात्यात. पुढचा प्रश्न दे दणादण राऊंड मध्ये दोघांसाठीचा विचारा. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताने किती वेळा विश्वचषक जिंकला आहे? A1, B2, C3, D4. दोघांनी 2 असं उत्तर दिले. दोघांचंही उत्तर बरोबर आहे. 10% जमा होत आहेत विवेक रहाटेंच्या खात्यात. 30% रक्कम त्यांच्या खात्यात जमा आहे. शैलजाताईंच्या खात्यात काही फरक पडला नाही. 30%. दोघंही समान अंतरावर आहेत. एक शेवटचा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर जो बरोबर देईल तो या स्पर्धेचा विजेता ठरेल. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. दे दणादण राऊंड मध्ये दोघांसाठीचा शेवटचा प्रश्न विचारा. यापैकी कोणते अंतर सर्वात जास्त आहे? A 10 किलोमीटर, B 10,000 फूट,
सी 15,000 मीटर, डी 5 मैल. शैलजाताईंनी 5 मैल असं दिलंय आणि विवेक रहाटेंनीही 5 मैल असं उत्तर दिलंय. दोघांचंही उत्तर चुकलेलं आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 15,000 मीटर. पण पुन्हा एकदा टाय झालेला आहे. दोघांच्या खात्यात 20% रक्कम जमा आहे. दे दणादण राऊंड मध्ये हा पेच प्रसंग सोडवण्यासाठी दोघांसाठीचा टायचा प्रश्न विचारा. रामायणामध्ये कोणाला इंद्रजित या नावानेही ओळखले जाते? पर्याय आहेत: ए कुंभकर्ण, बी लक्ष्मण, सी मेघनाद, डी रावण. दोघांनीही मेघनाद असं उत्तर दिले. दोघांचे उत्तर बरोबर आहे. पण या ठिकाणी हा पेच प्रसंग सुटलेला आहे. आजचे विजेते आहेत विवेक रहाटे. शैलजाताईंना मेडिमिक्सच्या वतीने ही एक छोटीशी भेट जी तुमच्या त्वचेचं नैसर्गिक संरक्षण करेल. शैलजाताई, या स्पर्धेत सहभागी होऊन तुम्हाला कसं वाटलं? झी मराठीने जो हा स्तुत्य उपक्रम आखलेला आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. सगळ्यांना हायसं वाटेल जे सर्वसामान्य लोक आहेत, जे हप्ता काढतात आणि भरण्याचे जीवावर येते. त्यावेळेला सुरुवातीला बरं वाटतं, अवघड जातं. नंतर मग निर्णय प्रश्न निर्माण झाल्यानंतर अवघड जातं. मग त्यावेळेला एकदम भानावर येतो माणूस, अरे चुकलं आपलं. परंतु तुमच्या सहाय्याने मदत होते त्यांना आणि एक दिलासा मिळतो. आणि शैलजाताई, तुमच्या ह्या जीवन संघर्षाला मनापासून सलाम आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी, उर्वरित आयुष्यासाठी झी मराठीच्या वतीनं आणि हप्ता बंचच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. दे धक्का राऊंड मध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारेल. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं तर तुम्ही इथनं 100% रक्कम म्हणजे 10 लाख रुपये इथून घेऊन जाल. त्या प्रश्नाचं उत्तर चुकलं तर 20% रक्कम तुम्हाला इथून नेता येईल. तुम्ही दे धक्का हा राऊंड खेळणार? हो. रहाटे साहेब, दे धक्का राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. दे धक्का राऊंड मधला विवेक रहाटे साहेबांसाठीचा प्रश्न विचारा. तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले आहे? ए गोपाळ गणेश आगरकर, बी विनायक दामोदर सावरकर, सी महात्मा ज्योतिबा फुले, डी लोकमान्य टिळक. नाटकांची आवड आहे? हो, नाटकांची आवड आहे, पण याच्याबद्दल काहीच कल्पना नाही. म्हणजे तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले आहे? 100% कर्जमुक्ती झाल्यावर काय करणार रहाटे साहेब? पहिला तर खूप आनंद होईल मला. कुटुंबासाठी आणखी काही करता येईल म्हणजे हे एक थोडासा भार कमी होईल माझ्या ज्या लोनचा जो आहे तो कमी होईल. आणि मग त्याप्रमाणे मला जे करायचं आहे त्यांच्यासाठी ते मी पूर्ण मनाने म्हणजे व्यवस्थित असं करू शकतो जसं हवं तसं. बरं, कुठल्या उत्तराची एंट्री करावीशी वाटते? कल्पना नाही आहे, पण आता खेळायचं तर आहे त्यामुळे गोपाळ गणेश आगरकर असं वाटतंय मला. म्हणजे माहिती नाहीये मला. योग्य वाटेल त्या उत्तराची एंट्री करा. बघूया आता. गोपाळ गणेश आगरकर असं उत्तर तुम्ही दिलंय. रहाटे साहेब, तुमचं हे उत्तर चुकलेलं आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी तृतीय रत्न हे नाटक लिहिलं, पहिलं सामाजिक नाटक. हरकत नाही. महत्वाचा भाग असा की तुम्ही इथून 2 लाख रुपये घेऊन जाताय. रहाटे साहेब, रहाटे साहेबांना हप्ता बंचच्या झी मराठीच्या वतीनं 2 लाख रुपयांचा धनादेश. सहकार क्षेत्रातील अग्रगण्य अशा पीएमसी बँकेनं आता 75 सेवा स्थानांचा टप्पा पार केलेला आहे आणि नेहमी ग्राहकाभिमुख काम करणाऱ्या पीएमसी बँकेनं आता मोबाईल पे ही मोबाईल बँकिंगची सुविधाही आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. विकोच्या वतीनं रहाटे साहेबांना एक छोटीशी गिफ्ट.
रहाटे साहेब यातलं काय वापराल? जे काय असेल ते घरीच जाईन, बघूया ते लोक काय वापरतील. मला तर वाटत नाही मी याच्यातलं काय वापरेन. हा नाही, ठीक मी आहे, तुम्हाला- दंतमंजन. मी तुम्हाला आणखी एक सजेस्ट करू शकतो. विकोची शेव्हिंग क्रीम तुम्ही वापरू शकता. तुमची दाढी पण वाढलेली हो आहे. वाढली आहे मी. विकोच्या साह्यानं तुम्ही दाढी केली की ती गुळगुळीत आणि गार अशी होते. तुम्ही एकदा त्याचा अनुभव घेऊन पहा. नक्की नक्की. Vico Turmeric in shaving cream base. रहाटे साहेबांनी जिद्दीनं इथपर्यंत दे धक्का राऊंड पर्यंत प्रवेश मिळून ते जिंकलेले आहेत. रहाटे साहेब तुमचं खूप खूप अभिनंदन. 2 लाख रुपयांचा धनादेश तुम्ही इथून घेऊन जाता. आमची सदिच्छा आहे की तुमच्या होम लोन मध्ये काहीतरी आम्ही हातभार लावू शकलो. तुमच्या भावी आयुष्यासाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी झी मराठीच्या आणि हप्ताबंच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. भेटूया हप्ताबंच्या पुढच्या भागामध्ये पुन्हा 3 नवीन कर्जाचं टेन्शन घेतलेल्या 3 स्पर्धकांसहित. तोपर्यंत उतू नका, मातू नका, कर्जाचं टेन्शन घेऊ नका.